श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत, अशीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते. तर दत्त सप्ताह सुरू आहेच, त्याचबरोबर आज आहे बुधवार आणि त्यानंतर आज आहे गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी. तर या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. तर पहा, आजच्या एकादशीला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती. आज मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. ती मोक्षदा एकादशी या नावाने ओळखली जाते. मोक्षदा अर्थात मोक्ष देणारी एकादशी. वर्षभरातील इतर एकादशींप्रमाणेच आणि व्रतांप्रमाणेच ह्या एकादशीचा व्रतविधी आहे. उपवास करणे, विष्णूची पूजा करणे, विष्णूचे नामस्मरण करणे सर्वसाधारणपणे ह्या एकादशीचे नियम असे आहेत. तरीही एकादशी इतर एकादशींपेक्षा कशी वेगळी आहे तर ह्याची कारणे अशी आहेत. तर मार्गशीर्ष महिन्यातील माझा महिना असे भगवंतांनी सांगितले आहे, त्यामुळे एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ह्यातच एकादशीला प्रत्यक्ष भगवंतांनी कुरुक्षेत्रावर महाभारतामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, युद्धप्रसंगी अर्जुनाला गीता सांगण्यास सुरुवात केली. मनुष्य प्राण्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शक विचार आपल्या या भगवद्गीतेमध्ये आले आहेत. त्यामुळे ती मोक्ष देणारी म्हणजेच मोक्षदा एकादशी अशी म्हणून साजरी केली जाते. आणि ह्याच दिवशी श्रीकृष्ण, व्यास आणि गीता यांची पूजा भक्तिपूर्वक सुद्धा केली जाते. मार्गशीर्षातील या एकादशीला भगवंतांनी गीता गायली, त्या अर्थी गीतेचा हा जन्मदिवस म्हणून या तिथीला गीता जयंती असेही म्हणतात. आजही संपूर्ण गीता मुखोद्गत असणारी अनेक मंडळी आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगातही गीता अभ्यास करणारे जगभरात आहेत. जे आपले मनस्वास्थ्य गमावून बसले आहेत, त्यांनी गीतेचे नित्य पठण केले पाहिजे. ती देखील केवळ पोपटपंची नाही, तर स्वतःच्या मनन चिंतनातून, आचार विचारातून व्यक्त कशी होईल याचा विचार आणि प्रयत्न दोन्ही प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार केला पाहिजे. तसेच या दिवशी प्रत्येकाने गीतेचा एक अध्याय स्वतंत्रपणे किंवा सामूहिकरीतीने म्हटला, त्याच्यामुळे खूप सुंदर अशी अनुभूती येत असते. ज्यांना संस्कृत येत नसेल त्यांनी विनोबा भावे यांनी लिहिलेल्या गीताईचे पठण केले तरी सुंदर अनुभव नक्कीच येतील. आज गीताई याग संपन्न होत आहे. तुमच्या जवळच्या जिथे स्वामी केंद्र आहेत, मठ आहेत, तर तिथे नक्कीच या केंद्रांमध्ये गीताई याग होत असतो. तर या यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी काही करून सगळी हातातली महत्त्वाची कामं सोडून सुद्धा तुम्ही गेला तर त्याचा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल. आणि ही जी सेवा आहे ही अनन्यसाधारण आणि सुवर्ण युग म्हणतो तशी ही सेवा आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये म्हणजे शाळा कॉलेजांमध्ये गीताई स्पर्धा घेतल्या जातात आणि या स्पर्धेमुळे मुलांचे गीतेचे अध्याय पाठ होतात. शिवाय गीतेची गोडीही निर्माण होते, तसेच गीतेबद्दल माहिती मिळते. रोज आपल्या घरी रामरक्षा पाठ, त्याचबरोबर गीतेचा एक तरी अध्याय म्हणायला सुरुवात केली किंवा लहान मुलांना ती सवय लावली तर पाठांतर होत नसल्यास इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या ऑडिओ जरी ऐकले तरी रोजच्या सरावाने गीतेचा परिचय अगदी साध्या सोप्या भाषेत होऊन जाईल. स्वामी विवेकानंद शिकागो येथील सर्व धर्म परिषद गेले तेव्हा त्यांच्याजवळील ग्रंथ यांना हिनवण्यासाठी सर्व ग्रंथांच्या खाली ठेवण्यात आला. इतर धर्मियांनी आपले विचार व्यक्त केल्यानंतर सर्वात शेवटी विवेकानंद उभे राहिले आणि त्यांनी उपस्थित श्रोत्यांना उद्देशून बंधू आणि भगिनींनो असे म्हणत सारे विश्वासी नाते जोडले. त्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तो थांबल्यावर धर्मग्रंथांकडे अंगुली निर्देश करून स्वामीजी म्हणाले, सर्व धर्मग्रंथांच्या खाली जो धर्मग्रंथ ठेवला आहे ती भगवद्गीता आहे. तो ग्रंथ सर्वात खाली ठेवला आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की गीता सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे. पाया भक्कम असला तरच त्यावर इमारत उभी राहू शकते. स्वामीजींच्या शब्दांनी, टाळ्यांनी परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला आणि परदेशातील लोकही गीतेचे ज्ञान, गीतेचे अमृत प्राशन करण्यासाठी भारतीय संस्कृतीचे अगदी फॉलोअर्स झाले म्हणायला हरकत नाही. आपणही आपल्या संस्कृतीचे मूल्य ओळखून गीतेचे सार ग्रहण करून ते आचरणात आणूया. तसेच या कलियुगामध्ये आपल्याला धर्मरीती आणि
गीतेचे तत्त्वज्ञान अंगी बांधले तर मोक्ष दूर नाही, अशा प्रकारे आपणही गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी साजरी करूया आणि भारतीय संस्कृतीचा मानसुद्धा वाढवूया आणि तो जपूया. पहा, तर अशा प्रकारे आपल्याला या अखंड नामजपामध्ये गीताई याग जवळच्या केंद्रामध्ये आज होणार आहे. नक्कीच तुम्ही तिथे उपस्थित राहा. त्या यागाचा तुम्ही महत्त्व जाणून घ्या. त्याचबरोबर मोक्षदा एकादशीला आज बघा, विष्णूची जास्तीत जास्त सेवा केली तर ती खूप सुंदर असते. त्यामध्ये अखंड विष्णूचे सहस्रनाम असेल किंवा व्यंकटेश स्तोत्र असेल तर ह्या सेवा तुम्ही करायला सुरुवात करा. आणि एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहेच. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एकादशीचा उपवाससुद्धा करू शकतात. नसेल जमत तर तुम्ही विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यावे. तर जे काही आपण ह्या सेवा करतो ती स्वामींच्या चरणी आणि विष्णू महाराजांच्या चरणी, महाविष्णूंच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. तर पुन्हा एकदा मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.